हरिभक्त पारायणची संदीप महाराज का आले घरी आपल्याला, तर मी तुम्हाला पुढे सांगतो. तर चला, आपल्याला जायचं तर रावेरला जायचं आपल्याला पंख्याचा दंड घ्यायसाठी. फाट्यावर जाताच की मी बजरंगबलीचं दर्शन घेतो. बजरंगबलीचं दर्शन घेऊ, चला. काय पोहोचले अजून झाले भेटले पण दोन मित्र. म्हटलं चला भाऊ, म्हटलं बसा मग गाडीवर. त्याला पोहोचून दिलं सरदारीमध्ये. मग आपण पोहोचले शोर्या मार्केटमध्ये आपल्याला जायचं आहे ॲस्ट्रॉलच्या दुकानात. तरी भेटतं आपल्याला त्या दंड्या. त्या दादाला म्हटलं दंड्या पाहून ठेवा तर लोक. तर हे आपल्याला अशी दंडी पाहिजे होती पंख्यासाठी. दादानं करलोकच जमलं पण दंडी काही दिसली नाही हो. मग काय कानाकोपऱ्यात ठेवली होती तडून दिसली हो. मग आता निघालो आपण दंडी घेऊन आता घरी जायला. वैभव पाणी मारत होता घरावर. हर्षल बी म्हणे भाऊ एकच नंबर येतात ब्लॉग. मग काय पंख्याचे दंडे गिंडे देऊन दिला पीओपीसाठी. पीओपीचं काम करणारे माणसं आहे आपले. मग काय बसाडून घेतलं बघ त्यानं दंड्या. तर आपल्याकडे जेसीबी कापा फिरते. तर मित्रा आधी बसते डीपी जागा साफ करायसाठी जेसीबी आणलं होतं. मग काय गड्डे गिड्डे खांदले ना मग बसाडले भाऊ खांबे. आपले प्रेमाचे माणसं कुठे भेटले जातात बघा. आजचा होता मंगळवार. बाजार गिजार केला भाऊ. हरिभक्त पारायण संदीप महाराजाची हडीले आपल्या आजीची तब्येत आहे ती थोडीफार डाऊन होती. तर त्यांना बघण्यासाठी आले होते. मग काय काकाच्यानं संदीप महाराजच्या गोष्टी चालल्या. तर मयूर भाऊ पण भेटले आपल्याला ब्लॉगर. आणि धनासर पण भेटले. लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.